राहुल शिंदे सर, आपल्या धोत्रीत अजगरला रेस्क्यू केले आहे. तसं पाहिलं तर अजगर हा आपल्या सोलापूर जिल्ह्यात म्हणजे दुर्मिळच आहे, कारण तो सहसा कुठे आढळत नाही. कशामुळे हो, आला, अतिशय कुठून दुर्मिळ. आला असेल आणि रेस्क्यू कसं केलं सांगा सर. अजगर तसं आपल्या इथे बोटावर मोजण्या इतक्या प्रमाणातच आढळलेला आहे आजपर्यंत. आणि जास्त करून जो अक्कलकोटचा एरिया आहे, अक्कलकोटचं करजगी आणि दक्षिण सोलापूरचं जे धोत्री आहे त्याच्यामधला पट्टा म्हणा किंवा त्याच्या पलीकडचा पट्टा जो भीमा नदीचा पट्टा आहे, त्या एरियामध्ये जे वन आहेत ते त्याच्यासाठी अनुकूल आहे, त्याचा अधिवास तिथं असू शकतो. तर ज्या वेळेला अजगर धोत्रीमध्ये जे शुगर मिल आहे गोकुळ, त्याच्या बॅक साईडला तो सापडला, म्हणजे त्यांच्याच आवारामध्ये. आणि तेथील सर्पमित्रांनी, स्थानिक सर्पमित्रांनी तो पकडला आणि मग त्याची माहिती आम्हाला दिली. आम्हाला सुरुवातीला असं वाटलं की तो घोणस असावा, म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की घोणस असेल, अजगरच आहे. आणि त्याचे आम्ही फोटो एव्हिडन्स मागून घेतले. फोटोवरून कन्फर्म झाले की हा घोणस नाहीये तर अजगर आहे. मग याची माहिती आम्ही वन विभागाला दिली, कारण हा अत्यंत दुर्मिळ असा हा आपल्या जिल्ह्यातल्या साप, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो शेड्यूल 1 मध्ये आहे. म्हणजे शेड्यूल 1चा अर्थ काय? अतिशय संरक्षित तो साप आहे. त्याला कायद्याकडून 1972 जे वन्यजीव अधिनियम आहे त्याच्यातून एकदम उच्च संरक्षण मिळालेलं आहे, जे की वाघाला जितकं संरक्षण आहे आपल्या कायद्यामध्ये तेवढंच संरक्षण आहे. म्हणजे याचा अर्थ काय? त्याला कोणीही इलिगल व्यक्ती पकडू शकत नाही किंवा त्याला घेऊन कोण फिरू शकत नाही किंवा त्याला त्रास देऊ शकत नाही. तर हा जो अजगर आहे तो आम्ही, आमची टीम नाग फाउंडेशन आणि नाग फाउंडेशनचे जे अध्यक्ष आहेत, संस्थापक अध्यक्ष अनिल आलदार, त्याच्यानंतर रवी जाधव आणि प्रभाकर कुलकर्णी आणि जे उपाध्यक्ष आहेत संस्थेचे विनोद गायकवाड, आम्ही सर्वांनी जाऊन त्या ठिकाणी पाहणी केली, अजगराची तपासणी केली आणि त्या अजगराला काही इजा आहे का या गोष्टी बघितल्या. आणि तो ठणठणीत होता आणि सुदृढ होता. तर त्याला आम्ही एका आमच्या स्नेक बॅगमध्ये, त्यांनी पहिला ते पोत्यात ठेवलं होतं, पण स्नेक बॅगमध्ये त्याला आम्ही ट्रान्सफर करून त्याला नैसर्गिक अधिवासात त्याच्या वन विभागाच्या मार्फत मुक्त केलं. वन विभागाचे जे वनसेवक होते, हिरोळे म्हणून आहेत, बसवराज हिरोळे, तेही त्यावेळी घटनास्थळी होते. आणि विशेष म्हणजे वन विभागाचे जे एसीएफ आहेत, अजित शिंदे साहेब, त्याच्यानंतर गांगर्डे साहेब जे आरएफओ आहेत, तेही आमच्या कॉन्टॅक्टमध्ये होते. आणि विशेष म्हणजे या रेस्क्यू मध्ये आम्हाला श्रीशैल पाटील, वनरक्षक सोलापूर, यांनी महत्वाची मदत केलेली आहे. राहुलजी, जेव्हा तुम्ही रेस्क्यू करायला गेला होता तर अजगराची साधारण लांबी किती होती, वजन किती होतं, आणि म्हणजे तो म्हणजे काही भक्ष वगैरे गिळलेल्या स्थितीत होता का कसं? आता अजगर ज्या वेळेला आम्ही पाहिलं तर तो सुदृढ होता आणि जवळपास त्याची लांबी 7.5 फूटहून अधिक होती. आणि त्यानं खाल्लं होतं. त्याचं कारण म्हणजे काय? ज्या वेळेला आम्ही त्याला दुसऱ्या बॅगमध्ये ट्रान्सफर करत होतो त्यावेळेला त्यांनी घाण केली होती. याचा अर्थ त्याचं पोट भरलं होतं. त्यानं एक 8-10 दिवसापूर्वीच काहीतरी भक्ष्य खाल्लेलं असणार आहे आणि ते पचल्यानंतर मग तो त्याचा एक्सक्रीटा बाहेर काढत होता. राहुलजी, यापूर्वी आपल्या म्हणजे सोलापूर शहर असेल, जिल्ह्यात ग्रामीण भाग असेल, अजगर आढळल्याच्या घटना आहेत का? कारण हा दुर्मिळ प्राणी. हो. अजगर याच्या आधी ही तांदूळवाडी जी आहे आपल्या दक्षिण सोलापूरच्या इथे, तिथे हायवेवरती मृत एकदा आढळला होता. आणि त्याच्यानंतर जे करजगी आहे अक्कलकोट तालुक्यातलं, त्या ठिकाणी हे 2-3 वर्षापूर्वी अजगर आढळला होता. अच्छा. अजगर म्हणजे अजगराचा अधिवास जे असतंय, म्हणजे आता सापाच्या संदर्भात आपण बोलतोय, पण अजगराला अधिवास कसा पाहिजे? कारण तो कुठल्या क्षेत्रात आढळतो? म्हणजे बांबूचे जंगल असतील किंवा नदी नाल्याच्या शेजारी? अजगर जो आहे तो पाणथळ ठिकाणी राहू शकतो. त्याच्यानंतर त्याला बांबूची जंगल तुम्ही जे म्हणताय त्या पद्धतीनेही ते तिथेही राहतात, त्यांचं तिथेही अधिवास आहे. छोटी छोटी जी वनं असतात त्या वनांमध्ये सुद्धा अजगर आढळतात. आणि खडकाळ जमीन वगैरे असेल तर त्या ठिकाणी म्हणजे थोडक्यात काय पण त्यांचं थोडाफार अधिवास आहे. आणि जंगलांमध्ये फॉरेस्टमध्ये पण त्यांचा अधिवास आहे. आणि आपल्या इकडे जो अजगर आला होता तर याचं अजून एक कारण असं असू शकतं की गेल्या महिन्यामध्ये जो महापूर झाला सोलापूरमध्ये, त्याच्यामुळे अजगरासारखे असे बरेच प्राणी जे आहेत सरपटणारे वगैरे, त्यांचं डिस्प्लेसमेंट झाली. म्हणजे ते एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी पाण्याच्या प्रवाहामध्ये आलेले असण्याची शक्यता दाट आहे. त्यातीलच हा अजगर असावा अशी एक दुसरी शक्यता आहे. म्हणजे जे म्हणजे मध्यंतरी जे पूर झाला होता, म्हणजे सीना नदीला, भीमा नदीला, एखाद्या त्या नदीतून वाहून आला असेल
किंवा एखाद्या कुठल्या तरी ट्रकमध्ये वगैरे असं काहीतरी मालाच्या तसंही होऊ शकतं. आम्ही स्थानिक लेवलला तिथं पाहणी केली, पण असं काय बाहेरून जंगलातून काय तिथे येत नव्हतं. म्हणजे जिथं अजगराचा अधिवास आहे त्या ठिकाणाहून तिथं कुठली गाडी वगैरे पास झाली नव्हती असं स्थानिकांकडून आम्हाला कळालं. हा जो अजगर आढळला तो क्षेत्र काय आहे? म्हणजे कारण धोत्रीचा परिसर, कारखान्याचा परिसर, तिथलं म्हणजे नॅचरल काय म्हणजे तिकडं वनसंपत्ती? आता तिथलं जे नेचर आहे ते भीमाजी नदी आहे आपली, भीमा असेल, सीना असेल, तर त्यांचं ते बेसिन, रिव्हर बेसिन आहे आणि त्याच्या आसपास जे वन आहेत ना, मग त्याचा अधिवास असू शकतो. तो जो हिरवळ पट्टा आहे त्याच्यामध्ये त्याचा अधिवास आहे. त्याला तो अनुकूल आहे, पण असं नाही म्हणता येणार की अजगर इथे असतीलच. पण तिथे जर ते असतील तर ते तिथे जगू शकतात. देशात जर आपण अजगरांच्या संख्येसंदर्भात बोलायचं झालं तर सगळ्यात जास्त अजगर कुठं आहेत? म्हणजे आपल्या अभ्यासातून कुठं म्हणजे देशात जर तुम्ही असं विचार केला तर जे सह्याद्री रिजन आहे आपलं, म्हणजे वेस्टर्न, त्याच्यानंतर ईस्टर्न घाट्स आणि नॉर्थ ईस्ट साईडचे जे स्टेट्स आहेत त्या एरियामध्ये जंगल डेन्स आहे आणि तिथे अजगरांचं प्रमाण जास्त आहे. बऱ्याचदा अजगर आणि घोणस यामध्ये गफलत होते, कारण घोणस बी अजगरासारखंच दिसतोय आणि कधी कधी अजगर हा घोणासारखं दिसतोय. जर समजा आपल्या शेतात, गावात कुठं असं प्राणी आढळलं तर नागरिकांनी काय करायला पाहिजे? थोडं आव्हान काय करायला पाहिजे? ज्या वेळेला आपण उसाच्या शेतामध्ये वगैरे काम करत असतो त्यावेळेला अजगर किंवा घोणस हे दोन्ही तिथं असण्याची शक्यता असते. तिथं त्यांचा अधिवास असेल तर ते येणारच. आणि विशेष म्हणजे घोणस असू द्या किंवा अजगर असू द्या, यांचे दात जे आहेत ते तीक्ष्ण आणि मोठे असतात. जरा जेवढा मोठा साप तेवढे त्याचे दात मोठे. तर घोणसारख्या सापांचे जे दात आहेत ते विषारी दात असतात, ज्यांना आपण टँक्स म्हणतो, वेनमस टँक्स. तर असे जे दात आहेत त्याच्यामुळे होतंय काय की एखाद्या व्यक्तीला समजा बाईट झाली तर त्याचे वाचायचे चान्सेस उपचाराअभावी नसतातच जवळपास. उपचार व्यवस्थित झाले आणि वेळेवर झाले म्हणजे ज्याला आपण गोल्डन आवर म्हणतो, 1 तासाच्या साप चावल्यानंतर 1 तासाच्या आत जर पेशंट आला न घाबरता तर तो वाचू शकतो. जर काळजी घ्यायची म्हणली तर गमबूट जे असतात ना ते गमबूट घालून शेतकऱ्यांनी काम केलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी ते पॉसिबल नाही आहे की पावसाळ्यामध्ये वगैरे ते युज करणं, कारण ते ऋतू पण शकतात चिखलामध्ये. पण तरीही जितकं आपल्याला काळजी घेता येईल काळजी घेऊन काम करायचं आहे. आणि जिथंही पाला पाचोळा पडलेला आहे, ऊसाचं पाचळ आहे, ते उचलताना आपल्याला किंवा ऊसाची पेंड्या ज्या असतात ती उचलताना आधी एखाद्या काठीनं ती हलवून बघायचं की त्या पेंडीमध्ये, त्या पाचटामध्ये किंवा त्याच्या खाली काय बसलेलं तर नाहीये. पण एकंदरीत तर स्थानिक सर्पमित्र जे असतात आपल्या त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. नसेल तर वन विभागाचा 1926 हा टोल फ्री नंबर आहे, त्याच्यावरती पण तुम्ही तुमची कंप्लेंट रजिस्टर करून तुम्हाला त्वरित मदत मिळू शकता. एकंदरीत ही जी घटना होती ती दुर्मिळ होती, अतिशय दुर्मिळ होती. दुर्मिळ असली तर ही अतिशय दुर्मिळ घटना होती. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. ओके सर, आभारी आहे.